लगातार हो रही बारिश की वजह से तोतला डोह चौराई जलाशय का जलस्तर बढ़ने से तोतला डोह और चौराई जलाशय बड़े पैमाने पर पेंच जलाशय में पानी छोड़ने से पेंच जलाशय का पानी का स्तर 100% होने से सुरक्षा की दृष्टि से पेंच जलाशय के 14 वक्राकार दरवाजों से पेंच नदी में बुधवार सुबह 0.3 मीटर जलाशय के गेट खोलकर 253.472 क्यूमेक पानी छोड़ा जा रहा है, जिससे पेंच नदी उफान पर होने से नदी किनारे बसने वाले गांव के लोगों को पहले से ही सिंचाई विभाग की ओर से सुरक्षा की सलाह देते हुए पेंच नदी की ओर ना जाए, वही मछुआरों को नदी में ना जाने की सलाह दी गई। पेंच जलाशय के पानी का स्तर लगातार बढ़ने से जलाशय का पानी पेंच नदी में छोड़ा जा रहा है। इसी तरह की जानकारी कार्यकारी अभियंता राजेश पाटिल पेंच पाटबधारे विभाग पारशिवनी द्वारा दी गई। पेंच पाटबंधारे विभाग पारशिवचे अभियंता त्यांची आपण त्यावर माहिती घ्या। सर आम्हाला सांगा की पारशिवनी पेंच जलाशयात किती पाणी आणि किती विसर्ग करताय? सध्या पेंच जलाशय जे आहे त्याच्यामध्ये 98% पाणी असून 140 दशलक्ष घनमीटर पाणी आहे। आणखी पेंच मध्ये चौराई धरण आणखी दुधाजोग धरण या दोघांचे दरवाजे उघडल्यामुळे आपण जे आहे या धरणाचा साठा काल रात्री 100% झाला होता। त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपण 14 दरवाजे जे आहे या धरणाचे ओपन केले। त्याच्यातून विसर्ग 662 क्यूमेक्स नदी पात्रात सोडण्यात येत आहे। आणखी सध्या स्थितीत जे आहे आता धरण पातळी हळूहळू कमी होत आहे आणि त्या हिशोबाने आपण पुन्हा गेट जे आहे त्याचं परिचालन करण्यात येईल। पाटील साहेब यांनी या धरणातील पाणी पेंच नदीमध्ये विसर्ग करण्यासाठी पेंच धरणाचे 14 दरवाजे उघडले असून शक्यतो होईल तेवढं पाणी या नदीपात्रात सोडण्यात येत आहे। तरी सर्व या नदीकाठील गावातील लोकांनी नदीकाठावर जाऊ नये किंवा नदी क्रॉस करू नये अशी यांनी त्यांना सूचना दिलेली आहे। त्यामुळे कोणी नदीकाठावर जाऊ नये अशी विनंती सिंचन विभागाद्वारे करण्यात येत आहे। मी रुपेश खंडारे, BC न्यूज, पारशिवनी।